जय शिवराय सगळ्यांना। आज सकाळपासून लाईव्ह येण्याचा प्रयत्न होता, पण संध्याकाळच्या टायमिंगला मी लाईव्ह आलोय। तर बरेचसे लोक लाईव्हची वाट कालपासून पाहत आहेत का अक्षय बोर्डे कधी लाईव्ह येत आहेत आणि काय प्रकरण झाले, त्याचं पुढं काय झालं काय नाही, याचं बऱ्याच जणांना टेन्शन होतं। कमीत कमी हजारो लाखो लोकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी एक चांगला सपोर्ट आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सामान्य कुटुंबातल्या मुलावर वाईट वेळ आली त्या टायमाला त्यांनी दिला। सगळ्यांचं मी कायम ऋणी राहील। आणि जो काय काल माझ्यावर जो प्रसंग झाला, मला मारहाण झाली, जे काय झालं, मी हे लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर फोन चालू झाले, ते आत्ता सुद्धा मला कंटिन्यू फोन चालू आहेत, कंटिन्यू 1 मिनिट किंवा 1 सेकंद सुद्धा फोन बंद नाही। कितीतरी लोकांना मी संपर्क करू शकलो नाही, ज्यांचं झालं त्यांच्याबरोबर मी चर्चा केली, आणि ज्यांच्याबरोबर झालं नसेल त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, कारण का कामाचा लोड जास्त होता आज आणि टेन्शन पण भरपूर होतं। सगळ्यात महत्त्वाचं, ज्याची सगळ्यांना आतुरता होती किंवा जे काय काल झालं, मारहाण झाली, काय झाली, याच्यामध्ये प्रत्येकाचं एक म्हणणं होतं का गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर तसा आज आपण जुन्नर पोलीस स्टेशन येथे जी काल काय मारहाण झाली त्या व्यक्तींवर आज आपण गुन्हा दाखल केला आहे। जस्ट आत्ता अर्ध्या 1 तासापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनवरून या ठिकाणी आलो। तर याच्यामध्ये ज्यांनी मला सहकार्य केलं, सगळ्यात महत्त्वाचं, पुण्यातून आज फक्त आणि फक्त महाराजांचा एक मावळा अडचण येते, त्यासाठी विशाखाताई गायकवाड हे या ठिकाणी आले दिवसभर। मला माहिती, मी सुद्धा जेवलेलं नाही दिवसभर आणि ताईंनी पण काय खाल्लेलं नाही। तर खरंच त्यांचा अभिमान वाटला का आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज असे व्यक्ती आहेत का ते सगळं आपलं घरदार सोडून, आपलं मुलं बाळ सोडून आज समाजासाठी झटणारे। आज माझ्यावर वाईट वेळ आली, सगळ्यांनी चांगला विचार केला, चांगला सपोर्ट मला सोशल मीडियाच्या माध्यमातून केला। ते सगळं जाऊ द्या, आज कमीत कमी नाही तिथून आज पारनेर म्हणा, पुणे म्हणा, नाशिक म्हणा, संगमनेर, सगळीकडून ज्यांना येता आलं ते सगळेजण 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या गाड्या भेटतील त्या गाड्यांनी आज या ठिकाणी आले, मला सपोर्ट केला, मला धीर दिला। भाऊ तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी। त्या सगळ्यांचा आभार आहे। फक्त जे काय चाललं होतं आत्ता सध्या लॉकडाऊन आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी येता आलं नाही आणि कोणी प्रयत्न पण करू नका यायचा। सध्या लॉकडाऊन चालू आहे, कसल्याही नियमांचं उल्लंघन करू नका। जेवढे आले होते तेवढ्यांचं मी परत एकदा आभार मानतो का त्यांनी त्यांच्या परीने जो काय इथे येण्याचा प्रयत्न केला। शेवटी ते प्रेम आहे त्यांचं, ते आपण रोखू शकत नाही, पण ते या ठिकाणी आले, त्यांचा आभार मानतो। आणि आता आपल्याबरोबर अजून पण विशाखाताई आहेत, त्यांचं आपल्या ह्या कामाबद्दल किंवा आज जे काय घडामोडी झाल्या ह्या सगळ्याबद्दल त्यांच्या तोंडून आपण ऐकू। बरंच प्रेशर आले त्यांना सुद्धा, नाही ती बोलणी ऐकावं लागली। बरंच म्हणजे समाजात काम करताना मी काय, कोणताही व्यक्ती असू द्या, मंत्री असू द्या किंवा सामाजिक कार्यकर्ते असू द्या, सगळ्यांना समाजाला फेस करावं लागतं। तर पहिलं आपण आता विशाखाताईंबरोबर चर्चा करून घेऊ आणि एक त्यांचं काय म्हणणं आहे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड। आज या ठिकाणी माझा छोटा भाऊ अक्षय, जो सगळ्या महाराष्ट्राचा भाऊ झालाय, शिवबांचा मावळा म्हणून काल त्यांनी जो व्याकुळ होऊन व्हिडिओ टाकला होता, तो बघून पूर्ण महाराष्ट्रातला सगळा तमाम शिवभक्त वर्ग असेल, सर्वसामान्य व्यक्तींना प्रत्येकालाच खूप वेदना झाल्या होत्या की किती काही प्लस मायनस असू देत, काही त्याच्या मागची कारणं काही असू देत, काही आपापसातले यांचे राजकीय वाद असू देत किंवा वर्चस्ववाद असू देत किंवा कुठल्याही कामामुळं आपापसामध्ये काही वैर असेल, तरी सुद्धा कुठल्याही मुलाला चांगलं काम का करतोय, त्या कामामध्ये मला तू वर्चस्व का देत नाही किंवा मला तू महत्त्व का देत नाही, अशी मनामध्ये ईर्ष्या ठेवून, मत्सर ठेवून ज्या पद्धतीने या विघ्नहर्ता साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी जो बालिश प्रकार केला, तर मला खरं म्हणजे आजचा पूर्ण दिवस जो काही मनस्ताप झालाय तो सगळं बघितल्यावर कळतंय की यांच्यात असं मोठं हाडवैर काहीच नाहीये, मग हा त्यांचा बालिशपणाच झालेला आहे। आणि त्या बालिशपणामध्ये त्यांनी अक्षयला ज्या पद्धतीने काल बेदम मारहाण केली, आणि आज मी स्वतः बघती, मी दिवसभर थांबलीये, खूप गोंधळ घालून कांगावा केल्यानंतर पोलिसांनी तिथं गुन्हा दाखल केलेला आहे। माननीय SP साहेबांनी चांगल्या सूचना केल्यामुळे इथे जे काही PI आहेत
त्यांना थोडंसं दोन्ही बाजूनी दबाव असेल, कदाचित आमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा, सगळ्या मावळ्यांचाही दबाव होता आणि तिकडून त्यांना काही वरिष्ठांचाही दबाव असेल, परंतु फायनली गुन्हा दाखल झालेला आहे. आणि सकाळी मी जी अपेक्षा केली होती की जी कलमं लागणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये वेपन ऍक्ट असेल, शस्त्रास्त्र कायदा तो, त्याच्यानंतर आर्म ऍक्ट, नंतर 323, 324, 504, 506 जेवढी सगळी कलमं आहेत ही सगळी कलमं लावलेली आहेत. आणि ते फायनल करेपर्यंत त्याला वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात होता. परंतु मला हेच सांगायचं की कुणीही असो, आज अक्षय आहे, भविष्यामध्ये इतरही कुणी असो, की कधीही कुणाच्याही दडपशाहीला बळी पडू नका. टाळी एक हाताने वाजत नाही, दोन हाताने वाजते. असे अनेक फोन मला आलेत. त्या फोन करणाऱ्या सगळ्यांना मला हे विचारायचंय, जर खरंच असं असेल तर या जुन्नर तालुक्यातून, मंचर तालुक्यातून अक्षयला महाराष्ट्रातून लाखो लोकांनी जर समर्थन दिलं तर निदान जुन्नर आणि मंचरमधून शेरकरांना 500 लोकांचं तरी समर्थन येणारे फेसबुक लाईव्ह किंवा तशा पोस्ट येणं अपेक्षित होतं. ते स्वतः मोबाईल बंद करून बसले. या लोकसभेचे जे माननीय खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब, त्यांचं नाव मी मगाशी माझ्या लाईव्हमध्ये घेतल्यामुळे थोडासा गदारोळाचा विषय झाल्यानंतर त्यांच्या पीएननी माझ्याशी पुन्हा सकाळी वेगळ्या भाषेत बोलले, आता वेगळ्या भाषेत बोलले, नंतर ती सारवासारव केली. तर हे सगळं काही चालत असतं. असं दडपशाहीला बळी पडणारे आपण कुणीच नाहीयेत आणि कुणी असं दडपशाहीला, कारण अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. या ठिकाणी सगळ्या शिवभक्तांना मी एकच सांगू इच्छिते की आता कुणीही जुन्नरकडे वाटचाल करू नका. इकडे रुग्णांची संख्या वाढतीये. आपल्याला जे हवं होतं याला न्याय मिळवून देणं म्हणजे प्रॉपर गुन्हा दाखल करून देणं, ती प्रोसेस आपण केलेली आहे. पोलिसांचा आता पाठपुरावा केला जाईल की तुम्ही त्यांना कधी त्यांच्यावर कारवाई करताय, त्याच्यामध्ये कुठल्या सेशनमध्ये बेल मिळेल नाही मिळेल, तो सगळा पुढचा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. आपण त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाहीयेत. परंतु त्यांना थोडंसं या आजच्या घटनेमुळं एक जरब बसणार आहे आणि परत कधी कोणाला ते असे तेच काही इतर कुणी व्यक्ती जे दडपशाही करतात ते कुठल्याही सामान्य व्यक्तीला हलक्यात घेणार नाहीत. या ठिकाणी अक्षयला त्याच्या पुढच्या कामासाठी मी शुभेच्छा देते. सगळ्या शिवभक्तांनाही मी विनंती करते की आपापल्या घरातच राहा, सुरक्षित राहा आणि करोनाशी लढा, आपापसात लढू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ताईंच्याही आपण भावना ऐकल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं खरंच आज अभिमान वाटला का ते मला भाऊ म्हणले. आणि पोलीस स्टेशनला पण ज्या वेळेस आम्ही होतो तर बऱ्याच वेळा त्यांनी माझ्याबरोबर चर्चा करताना म्हणले, तू पाहिला मनात काय तुझ्या नाही ना, ठाम ये ना, परत उद्या दबाव आला किंवा काय आलं तर त्या गोष्टींना बळी न पडता तू आत्ता तयार आहे का. मी म्हणलं आपल्याला गुन्हा तर दाखल करायचा आहे, कारण का आज महाराष्ट्रातला आज जो मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जो वर्ग जो प्रतिसाद देतोय, आज त्या वर्गाने कधीही मला समोर भेटलेत किंवा मला पाहिले असं कधीच नाही. पण महाराजांचं नाव घेऊन एक चांगलं काम करतोय, त्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. आणि त्याच्या माध्यमातूनच सगळ्यांनी मला जो काय आजपर्यंत जो सपोर्ट केलाय तो आजपर्यंत याच गोष्टीमुळे केलाय. तर याच्यामध्ये मला एकच सांगायचंय, जे काय घडलं हे कशातून घडलं किंवा काय झालं, मी बऱ्याच वेळा माझं जे काय मनामध्ये होतं, ही गोष्ट जी काल झाली ती आज न उद्या घडणारीच होती हे भविष्यात. कारण का मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी सुद्धा काम करताना मला बऱ्याच अडचणी त्यांना रोज तोंड द्यावं लागतं, बऱ्याच काही गोष्टी करून. पण मी म्हणतो आपलं काम चांगलं चाललंय, चालू दे, कोणाला काय नाव ठेवायला नको, कोणाला काहीच बोलायला नको. मी सहन करत गेलो. मग त्याचं कोणचाही फोन असू द्या, काय असू द्या, जाऊ दे म्हणत होतो. पण त्याचा काल अंत झालेला. आणि कालचा जो लाईव्ह केला तो कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात तर पूर्णपणे सगळ्या लोकांनी जवळपास पाहिलेला आहे. त्याला मीडियाने प्रतिसाद दिला, न्यूज चॅनलने दिला, सगळ्यांचं ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मी असं म्हणत नाही का माझी बाजू कुणी घेतली, यांनी का घेतली नाही, त्यांनी का घेतली नाही. तर शेवटी प्रतिष्ठित व्यक्ती असतात, समजा कुणी बोलताना शेवटी पूर्ण बाजू पाहूनच आपले मतं मांडणार. तर सगळ्यात महत्त्वाचं, आज मी रोज लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर असतो, जे काय काम चाललंय मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मला मारहाण झाली म्हणून मी तुमच्यापर्यंत, मला ते वाईट वाटलं. आणि आपण पैशाने किंवा कशानेच आपण त्या व्यक्तीला नडू शकत नाही. आणि त्या व्यक्तीने बऱ्याच जणांसोबत असं केलेले. पण कुठंतरी थांबलं पाहिजे. हे जे काय चाललंय ना शिरवली गावात, हे थांबलं पाहिजे. त्याच्यामुळं मी तो कालचा लाईव्ह केला. आणि याच्यामध्ये मला गावातले काय म्हणतात किंवा मला काय समजतात याच्यापेक्षा गावातल्या बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये माझं चांगलंच आहे. ते मला तोंडावर चांगलं बोलू, नाही बोलू, वाईट बोलू, माझ्याशी काय काही ठिकाणी अशी परिस्थिती मी सगळ्यांना सांगतो. आज बरेचशी लोक आलती
माझं घर विचारलं तरी लोक सांगायला घाबरतात. अशी परिस्थिती जे जे आज या ठिकाणी येऊन गेले असतील त्यांनी कमेंटमध्ये टाका. त्यांना बऱ्याचशा वेळा हा अनुभव आलेला आहे. आज अक्षय बोराडे काम करत असताना नारायणगाव, मंचर, खेड, चाकणपर्यंत लोक सगळे ओळखणारे आणि पत्ता सांगतात कुठं जायचं, शिवनेरीच्या तिकडं. तर गावातच आल्यावर हा अडचणीला का सामोरं जावं लागतं? तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगत आलो, याच्यामध्ये फक्त वर्चस्व आणि वर्चस्व आहे, बाकी याच्यामध्ये काय नाही. आणि मी ना नावासाठी काम केलंय ना मला पार पुढं आमदारकी लढवायची किंवा मला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे. आणि आत्ता सुद्धा ना मी सगळ्यांना जाहीर सांगतो, कोणत्याही पक्षाचा मला आजही जाहीर पाठिंबा नाही. ताईंनी जो पाठिंबा दिला तो मनापासून दिला आणि त्यांचं काम पण आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहताय. सगळ्यात मोठी कंपनी महिंद्रा कंपनी आज ते आपल्या फक्त अडचणी म्हणजे आपल्यावर जे अन्याय होत आहेत किंवा आपल्याला सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून ते जीवाचं रान करून ती कंपनी बंद पाडतात. उद्या त्यांच्याही जीवाला धोका आहे ना, उद्या त्यांच्या बरोबर काही घडू शकतं. पण कसलंही न म्हणजे मनात काही न शंका धरता आज ते काम करतात. मी तर एक मुलगा आहे, माझं सोडून द्या, मला कुणी काय बोललं तर मी काहीतरी बोलू शकतो, काहीतरी करू शकतो. पण आज एक महिला आहे, आज आत्ता रात्रीचे कमीत कमी 8:30 वाजले, आता ते पुण्याला जाणार आहेत. कशी जाणार म्हणजे मला एकच सांगायचं की सामाजिक कार्य इतकं सोपं नाही, ते कोणतंही अशाही परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं. तर परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो का ज्यांनी सपोर्ट केला. सगळ्यांचं जे का तरुण मुलं असतील, वयस्कर लोक असतील, आया बहिणी असतील का, त्यांनी आज मला चांगला सपोर्ट दिला. फोन केले बऱ्याच जणांनी, काही महिलांचे पण फोन आले, अक्षरशः रडत होते फोनवर. त्या सगळ्यांचा आभार मानतो का तुम्ही आज एवढा जीव मला लावलाय. आणि कामात मी हेच कमवलंय, माझे आई वडील ते इथं असतात. असे हजारो आई वडील आज माझ्या पाठीशी उभे राहिले. तर त्याचं कारण आहे का काम लोक पाहत आहेत. माझं नुसतं बोलणं की मी आलोय, बडबड केली तुमच्या पुढं, मी निघून गेलोय, असं नाही. तर लोक काम पाहत आहेत म्हणून आज एवढे खंबीरपणे पाठीशी उभे. आता जे काय होईल ते पुढं आपण नक्कीच पाहशाल. आणि आत्ताचा मी फक्त एक ज्यांनी म्हणजे आता मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण ज्यांनी सगळ्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं परत एकदा आभार मानतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी, संगीताताईंनी चाकणमधून लाईव्ह केला, त्याच्यानंतर बाबाराजे, त्याच्यानंतर उदयन महाराजांनी सपोर्ट केला, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स, मला फोन केला. मला म्हणले बाळा तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी, किती अडचणी येऊ दे मी तिथं येतो, काही जरी अडचण आली तर पहिला मला फोन करा. मी मागाशी पोलीस स्टेशनला होतो तर त्यांनी स्वतःहून फोन करून अक्षय सोबत मला बोलायचंय. आज व्यक्ती भरपूर मोठे आहेत, पण समाजात जे कामं चालली, ज्याच्यावर अडचणीची वेळ आहे, तर ही खरी वेळ आहे. आपल्या भागात, आपल्या वार्डासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी कुणीही काम करतं, पण आज एवढ्या लांबचा विचार करणं ही लय मोठी गोष्ट आहे. हा मला लय मोठा आधार भेटला. याच्यामध्ये परत भिडे गुरुजी पण असतील, त्याच्यानंतर बरेच न्यूज चॅनल आहे, त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि ह्याच्यामध्ये आता आमचे सोन्या भाऊ पण आलेले आहेत चाकणवरून, तर त्यांचाही आभार मानतो. एक फोन त्यांना केला का अशी अडचण आहे तर ते लगेच या ठिकाणी हजर झाले. त्याच्यानंतर इम्रानबाई, सगळेजण आज या ठिकाणी आले. तर त्या सगळ्यांचं मी परत एकदा मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी हे प्रेमापोटी आलेले आहे. परत एकदा सांगतो का आमची संघटना आहे, ताई पण एका वेगळ्या संघटनेचं काम करतायत, मी पण एक वेगळ्या संघटनेचं. पण संघटना वेगळ्या जरी असल्या तरी हेतू एक आहे का समाजात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि जसं ताईंनी सांगितलं, जे काय आहे रोखतो, मी चुकलो, मला बोलायची ताकद पण त्यांच्यामध्ये अजून पण आहे. तर मी म्हणत नाही माझी बाजू घ्या, मला कोणाला बदनाम करायचे किंवा काय, असं काही नाही. तर याच्यामध्ये बरेचसे जण आता मला बदनाम करायचा प्रयत्न करतील किंवा ते त्यांच्या परीने. आता हे चालू झालं आजपासून, आता गुन्हा दाखल झाला, काम बंद पडल, मला माझ्यावर गुन्हे दाखल होतील, ते आजपासून चालू झालं. तर शेवट मी तुम्हाला हे दाखवतो आता आपलं जे काही बेघर बांधवांसाठी नाही फक्त एवढं. तर थँक्यू बोलायला. याच्यामध्ये प्रत्येकाने फक्त एकच सांगतो, जे काय लाईव्ह होतील मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आपण फक्त पाठीशी उभे राहा. जे चांगलं काम चाललंय, माझं काय, समाजात कोणताही व्यक्ती असू द्या, ज्याचं चांगलं काम असेल त्याच्या नक्कीच पाठीशी उभं राहा, जेणेकरून त्यांना समाजात अशी आडवी येणारे लोक आहेत त्यांना कुठंतरी चाप बसल आणि ते अशा व्यक्तींना कामं करून देतील. तर काही अडचण जरी झाली तर मी नक्की लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते आणण्याचा प्रयत्न करेल. तर बघू आता काय हालचाली होत आहेत, काय घडामोडी होत आहेत, मी तुमच्यापर्यंत पोहोचवल. आणि आजचं हे जे काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये सगळेजण माझ्यासाठी भरपूर पुढं आले, त्यांनी मला सपोर्ट केला. त्या सगळ्यांचं परत एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
बरं का, जेवढे मित्र येतील ना अक्षय, तू बरं तुझ्या फ्रेंड्सला सांगायचं, हां बरोबर. स्वतः नको पोस्ट. लोकांना असं वाटतं की भावनेचा हे करतो. नाही नाही माझा नंबर शेवटी नाही इथंच फक्त घेतो एकदा एवढं फक्त. आता काय माहिती काय होतंय पुढं मागं, आता बघू. नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय. तर हे आजपर्यंत आपण जे काय काम केलं सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बघू इथून पुढं काय होतंय काय नाही. परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मला या बेघर बांधवांसाठी जो काय सपोर्ट केला. त्याचं कधीच ऋण मी फेडू शकत नाही. आणि बापूसाहेब पण, आमचे बापूसाहेब यांनी सुद्धा भरपूर कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते. दीपकभाई सपके हे सुद्धा कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. दीपकभाई सपकेंचा पण आभार मानतो, त्याच्यानंतर बापूसाहेबांचं पण आभार मानतो. आणि हे आपलं जे काय काम हा निवारा जो बांधला आहे ह्याच्यावरूनच सगळं हे काय जे राजकारण चाललं आहे ते ह्याच्यावरूनच चाललेलं आहे. का तर आपलं वर्चस्व राहत नाही कुठंतरी. आज अक्षय काम करतोय त्याच्यामुळं आपल्या वर्चस्वाला धोका पोचतोय. तर माझं परत एकदा लाईव्हच्या माध्यमातून एक विनंती आहे का कोणालाही वर्चस्वाचे किंवा कशातून मी कोणालाही म्हणजे वाईट वाटेल याच्यासाठी मी काम नाही करणार. तर त्याच्यामध्ये नितेश दादा राणे यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला आणि त्यांची बोलायची इच्छा आजच्या दिवसाची राहिली. म्हणजे त्यांनी फोन कंटिन्यू तर जे जे आहेत ज्यांचं मी जसं जमल तसं नाव घेतो. तर आपण प्रत्येकाने काळजी घ्या, असाच सपोर्ट राहू द्या. काल माझ्या चेहऱ्यावर रडू होतं, आज हसू आहे. हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे याला मला जो काही धीर तुम्ही सगळ्यांनी दिला आहे, आईवडिलांनी दिला आहे, याची मी ऋण परत कधीच फेडू शकत नाही. वाईट वेळेत तुम्ही जसं मला वाटायचं का चांगल्या वेळात सगळे माझ्याबरोबर असतात, वाईट वेळात तुम्ही एवढी साथ दिली का मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच मी याचा विचारसुद्धा केला नव्हता. एवढा सपोर्ट आज अख्ख्या लोकांनी, समाजातील आपल्या बांधवांनी, आपल्या या एका समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी केला. तर त्यांचं परत एकदा आभार मानतो. आमची दाजी पण आत्ता लाईव्ह करतायत, प्रमोद आहे, अमोल आहे, तेजस आहे, त्याच्यानंतर इम्रान भाई पण ते पुण्यातून आले, दिवसभर राखडतायत. आमचे सोन्या भाऊ पण आता सोन्या भाऊ कधीच पुढे येणार नाही. दिलीप अण्णांचा ह्याच विषयावरून दिलीप अण्णांनी आम्हाला मागच त्याच्यामध्ये चर्चा करायला बोलवलेलं, पण त्यावेळेस पण काही चर्चा व्यवस्थित झाली नाही. अण्णांनी सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्या या कामाला दिला. त्यामुळे अण्णांचंही आभार मानतो. दिलीप अण्णांनाही वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो. सोन्या भाऊ आणि आशिष भाऊ मला आज या कामामध्ये भेटत गेले. माझ्या भावाने सुद्धा भरपूर जीव आज काढला. कोणताही पोरगा जेवलेला नाही, फक्त पाणी पिऊनच आज सगळेजण दिवस काढतायत. आणि लय आटापिटा करून आत्ता गुन्हा दाखल झाला आहे. तर माझी एक विनंती आहे की आता याच्यात बांधणं मी 101% होणार. तर प्रत्येकाने फक्त पाठीशी उभं राहा. बदनामी किती होऊ द्या, माझ्याबद्दल काय राजकारण करायचं करू द्या. आता पैसे ते वायाला घालवणार माझ्याबद्दल, नाही त्या पोस्ट आता त्यांच्या परीने पसरवणार, किंवा सगळ्यात महत्त्वाचं कायद्याचा आधार घेणार आणि मला ते त्रास द्यायचा प्रयत्न करणार, मला जेलला जावं लागणार. सगळं काय आता आजपासून घडणार आहे. गावात आजच पोलिसांचं चालू झालं आहे. काल सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या काल तिथं बंगल्यावर बोलून सह्या वगैरे घेतलेल्या आहेत का अक्षयच्या लोकांमुळे आम्हाला त्रास होतोय. परत ते आहे तसं चालू झालं. माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट करायला चालू झालं, त्यांच्याबरोबर काही जाऊ नका, तुम्ही गेले तर माझं इतकं वाईट नाही. ते सगळं चालू आहे अजून पण. तर बघा आणि पूर्ण विचार करून सहकार्य करा. ज्यांनी साथ दिली नाही दिली त्यांचंही आभार मानतो. परत एकदा सगळ्यांचं आभार मानून असंच कामाच्या पाठीशी उभं राहा. कारण का मला आता भरपूर बोलावं वाटते. कारण का मी आज ह्या दिवसामध्ये माझा आउटगोईंगमध्ये एक सुद्धा फोन नाही, सगळे इनकमिंगमध्ये फोन आहेत. आउटगोईंगमध्ये फक्त कालपासून आई दादा, कालपासून माझ्याकडे मोबाईल पण मी जवळ जास्त घेतला नाही. पण एवढे स्टेटस कमीत कमी 1,00,000-2 लाख मी विचारसुद्धा करू शकत नाही एवढ्या लोकांचे हा स्टेटस आहे. अमेरिकेमध्ये लॉस एंजलिसमधून मला एक फोन आला का भाऊ लॉस एंजलिसमध्ये माझ्या मोबाईलमध्ये आत्ता 13 तुमचे व्हॉट्सअपला स्टेटस आहेत.
तर भरपूर जणांनी जो काय सपोर्ट केला आहे मी याचा कधीही गैरवापर करणार नाही. हा माझा एक तुम्हाला शब्द आहे प्रामाणिकपणे का तुम्ही मला एवढा सपोर्ट आज केला आहे आणि मी उद्या काही करायला लागलो आहे तर तीही चूक माझ्याकडून कधी मी होऊन देणार नाही. त्या गोष्टीकडे मी लक्ष देईल आणि कधी जर माझ्याकडून थोडीफार गोष्ट चुकली तर आपण नक्की सांगा एवढंच सांगतो. परत एकदा कधी आज तुम्ही जो काय सपोर्ट पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून दिला आहे याचा मी गैरवापर कधी होऊन देणार नाही किंवा तुम्हाला वाईट वाटेल असं कधी होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. आणि आज कुठंतरी वाटलं का जनता पाठीशी उभी राहिली आणि आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये आज एका झालेल्या षडयंत्राला न्याय भेटलेला आहे. न्याय म्हणजे हा आपल्या सगळ्या व्यक्तींनीच दिलेला आहे. त्या पारनेरच्या पोरांचंही मी कौतुक करतो. एक पोरगा देव रोडवरून आलेला त्यांचंही कौतुक करतो. अजून बरेचसे जण या ठिकाणी आलेले महाराजांनी पण त्यांच्या माणसांना इथं पाठवलेलं त्याबद्दल छत्रपती उदयनराजे भोसले यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो का तुम्ही जरी येऊ शकले नाही तरी तुम्ही या ठिकाणी माणसं तुमच्या परीने पाठवता आली ती पाठवली. त्याच्यानंतर तानाजी भाऊ जाधव, अनिकेत भाऊ गुले यांनीही ते पण आत्ता इकडे जायच्या तयारीत होते. सुनील अण्णा शेळके आणि आमदार आपले लाडके सगळ्यांचे आमदार सुनील अण्णा शेळके हे पण इकडे यायला निघालेले पण ते इकडे पोहोचू शकले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या दाजींनी फोन उचललेला तर मुंबईचे आमदार प्रवीण भाऊ दरेकर हे सुद्धा बराच वेळ फोनवर बोलत होते आणि DIGंसोबतच तिथं थांबून अक्षयचं काय होतंय काय नाही याची चर्चा त्यांची सगळ्यांची चाललेली. तर हे आई वडील आत्ताच त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आमच्या ताई. सगळ्यात महत्त्वाचं मुलगा झाला. मुलाला बघायला सुद्धा 2 दिवस मला जायचं होतं तर जाता आलं नाही. आता याच्यामध्ये बघू किती दडपशाही होती काय त्याच्या पाठीशी तुम्ही राही सगळं तुम्हाला दाखवलंय मी लाईव्हच्या माध्यमातून. आता जेवणाचा आपला स्वयंपाक चालू आहे. त्या लवकरच ज्यांनी जेवणाच्या पंक्ती दिल्या त्या ह्या 2 दिवसामध्ये आपण सगळ्या प्रकरणामध्ये कॅन्सल केलेल्या जेवणाच्या पंक्ती तर त्या आपण परत चालू करतोय. त्या कंटिन्यू करू. ज्यांची जेवणाच्या पंक्ती राहिल्यात त्या आपण उद्या परवापासून त्या रेग्युलर करू. असंच सगळ्यांनी पाठीशी उभं राहा. जर कोणाला काय वाटलं तर कॉन्टॅक्ट नंबर सांगतो 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकतात. आणि सगळ्यांमध्ये परत हा मेसेज पोचवा का गुन्हा दाखल झालेला आहे. प्रत्येकाला तीच शंका आहे का गुन्हा दाखल होतोय नाही होतोय. आणि याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो सगळं बाजूला जाऊ द्या. मारहाण झाली नाही झाली फक्त CCTV कॅमेरे चेक करा तुमचे इथले. तुम्ही स्वतःहून ते दाखवा. सगळं समोर येईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.